मुलांनी ना फळं खायला मागितली होती आणि हे कसलं फळ आणले ह्यांनी बघा की बीट आहे का बीटचा पप्पा काय माहिती. आता हे मुलांना ना 8 दिवस पुरून उरतंय वाटतं आणि हे ना घरात कुणालाच आवडत नाही. म्हणजे आमच्यात ना जे चांगलं असतंय ते काय आवडत नाही आणि जेवढं बाद आहे ना दुकानातलं वेफर्स वगैरे ते तेवढं आवडीनं खातात. ते दिल तेवढं खातील. पण आता हे आणलंय म्हणल्यावर ठेवून तर चालणार नाही. तसंच म्हणून मी दिलंय त्यांना कट करून. बघू आता अर्ध खातील आणि अर्ध टाकून देतील. आणि तुम्ही म्हणत असतील ही एकटीच आहे, इतना सन्नाटा क्यों है भाई. तो इतना सन्नाटा ना बडे तुफान के बाद आया आहे. आणि बारकीची 2 तुफान आहेत ना ती त्यांच्यासोबत गेल्यात म्हणूनच मी शांत आहे. आणि एक 5च मिनिटं झाले मी अशी शांत बसले, कारण मी ना सकाळपासून एवढं काम केले. घरातली सगळी भांडी धुणं सगळं काढलं. एक प्रकारे दसराच काढला म्हणायचा, कारण उद्यापासून ना इकडे इशाळी चालू होणार. आता तुम्ही म्हणशील ही इशाळी म्हणजे काय. असे तुमच्या मनातल्या मनात प्रश्न पडत असतील तर त्याचं उत्तर पण मी लगेच देऊन टाकते. म्हणजे इथं तर सगळ्यांना माहितच आहे इशाळी माही म्हणजे काय कोल्हापूर साईडला. पण जे मराठवाड्यातले लोक आहेत ना, म्हणजे आमच्या साईडची, तिकडे त्यांना म्हणजे हे शब्दाचा अर्थ माहित नाही. मला पण ना ह्याच्या आधी माहित नव्हतं. आम्ही तर फक्त जत्रा यात्रा एवढंच म्हणत होतो आणि एवढंच आम्हाला माहित होतं. पण इकडे आल्यावर मला समजलं की जत्रेला एवढी नावं आहेत. म्हणजे इशाळी, यात्रा, जत्रा, माई, कोणाकोणाला ही सगळी नावं माहित होती. बरं ते सगळं असो, मी एवढं सगळं काम करून खूपच कंटाळा आला होता. त्याच्यामुळे जेवण पण काय बनवलं नव्हतं. म्हणून ना बाहेरनच चिकन राईस आणला होता आणि तोच खाल्ला.